अरे ए नंदन, हा तुला आज आईजीने घरी बोलावलं होतं ना? काय झालं, कशासाठी बोलावलं होतं? अहो काही विशेष नाही साहेब. नंदन परत तेच, अरे सांग ना. अरे देवा, साहेबांना सगळं सांगायचं म्हणून आलो, पण तेच जमणार नाही. उगा साहेबांनी भागीरथी मॅडमला सांगितलं तर त्यांना वाटायचं की मीच चुगली करतो. त्यापेक्षा नकोच, साहेबांना कळेल तेव्हा कळेल. आपल्याकडून चुगली नको व्हायला, नकोच. काय रे, काय झालं? काही नाही साहेब, ते खुशाली विचारायसाठी बोलवलं होतं मॅडमने. नाही नाही नाही, हे ते नाहीये. काय खरं कारण आहे? नाही साहेब, हेच ते आहे, बाकी काही नाही. नंदन आता तू प्लीज खरं बोलणार आहेस का? साहेब तुम्हाला छत्रीवालीची शपथ, पण आग्रह करू नका. ऑलराईट. बरं मला सांग, तू एवढा सिरियस काय? सिरियस? घरी प्रॉब्लेम आहे ना म्हणून. का रे, घरात तब्येत बरी नाही का कोणाची? नाही तब्येत वगैरे, बायकोशी भांडण झालं मग. अच्छा इतकंच ना? कशावरनं? तिला काय भांडायला कारण लागतं का साहेब? नाही असं नाही. असंच आहे हो साहेब, माझी बायको काय छत्रीवाली सारखी आहे का? ती खूप तापट आहे. तू ही काही जान्हवीला फार गरीब वगैरे समजू नको. शांत आहे तोवर शांत आहे, अदरवाइज फार मानी मुलगी आहे ती. अरे तिच्या फॅमिलीला सपोर्ट करायचा ना मला पण. त्यांच्या घरातली ती एकमेव अर्निंग मेंबर होती, त्यामुळे आता त्यांची अडचण होत असणार हे तर स्वाभाविक आहे. त्यांना तरी आमच्याशिवाय कोण नाही का आता. पण आता मी तिच्या फॅमिलीला मदत करणं हे तिला कितपत मान्य आहे माहिती. साहेब तुम्ही तिच्या आईला मदत केली हे घरात कोणाला माहित नाही? नाही, कोणालाच माहित नाही? नाही अजून तरी नाही. मी जान्हवीला सांगणार आहे, पण इतक्यात नाही सांगणार. अरे कारण तिच्याही डोक्यावर खूप सारे टेन्शन्स आहेत. टेन्शन कसले? हा म्हणजे त्यांची चाळ पाडतायत. जान्हवी अजून फारशी आमच्या घरातही रुळलेली नाहीये. पिंट्याचं टेन्शन. पिंट्याचं कसलं टेन्शन साहेब? नाही अगदी टेन्शन असं नाही, पण एक काळजी. हा साहेब, लहान तोंडी मोठा घास घेतोय, रागवणार नसाल तर. अरे बोल ना, लग्न या बाबतीत तू मला सिनियर आहेस, बोल. साहेब बायकोपासून कमीत कमी लपवलेलं आपल्याला फायद्याचं असतं. अरे बायकोपासूनच नाही, घरातल्या कुणापासूनच काही लपवू नये. म्हणजे आपण एखादी गोष्ट लपवण्यासाठी एक थाप मारतो आणि मग ती लपवण्यासाठी अजून 10 थापा मारतो, आणि मग हे सगळं लक्षात ठेवावं लागतं. त्यापेक्षा खरं बोललेलं बरं. लग्नानंतर हे सगळं सोपं नसतं. आई आणि बायकोच्या भांडणात मी देखील खूपदा खोटं बोलतो, कधी आईशी तर कधी बायकोशी. तू पण? मी पण म्हणजे? अरे तू पण म्हणजे मी असं जनरल ऐकलं होतं की लग्नानंतर असं होतं, पण म्हणजे असं उदाहरण इतकं जवळ माझ्या असेल असं वाटलं नव्हतं मला. हा साहेब, पण तुमच्या आया दुसऱ्यांच्या आयांसारख्या नाहीयेत, आणि तुमची बायको सुद्धा बाकीच्यांच्या बायकोसारखी नाहीये. तुम्हाला घरी खोटं बोलायची काय गरज पडणार आहे साहेब? मी निघू? असं असतं तर किती बरं झालं असतं. पण काही असो, मला जान्हवीशी ट्रान्सपरंट वागलंच पाहिजे. तिच्या आईला मी जी मदत केलेली आहे ती तिला बाहेरून कळण्यापेक्षा माझ्याकडूनच कळलेली बरी. फार फार तर काय चिडेल माझ्यावर, असं कधी करायचं नाही असं म्हणेल. बट इन दॅट केस मला तिच्या स्वाभिमानाचा रिस्पेक्ट करून तिची माफी मागावी लागेल. दॅट्स इट. मग कसं वाटतंय लग्न झाल्यानंतर? खूप छान वाटतंय गीता. ए तू पण लग्न करून टाक लवकर. बापरे, मी नाही रे बाबा. लग्नानंतर म्हणजे नवरा माहिती असतो का आपल्याला, पण घरची सासरची माणसं कशी असतील, त्यांच्याशी कसं जुळवून घेता येईल. बापरे. हे बघ गीता, मन मोठं असलं ना की सगळं काही सामावून घेता येतं. ते तुला ठीक आहे, माझं तुझ्या इतकं मनही मोठं नाही, आणि तुझ्यासारखं मला सारं काही सामावून घेता येणार नाही. जमेल ग तुला, एवढं काही अवघड नसतं ते. नाही ग, सासू बिसू म्हणजे बापरे, भीतीच वाटते. सासू काय राक्षस असते का? हे तुला माहितीये, आमच्या आई आजी त्या इतक्या स्ट्रिक्ट आहेत, पण आज जेव्हा मी त्यांना नमस्कार केला ना तेव्हा त्यांनी मला मोठी असा आशीर्वाद दिला. इतकं छान वाटलं माहितीये.
आशीर्वाद दिला त्यात एवढं छान वाटण्यासारखं काय? तुला नाही कळणार. मला तर मी कधी एकदा श्रीला भेटते आणि त्याला हे सांगते असं झालंय. हे आई बाबा कसे आहेत? एकदम मस्त, छान आहेत. घर बघतीये त्यांच्यासाठी. घर का? चाळ पाडतायत अगं आमची. वाव, हे छान आहे. नाही म्हणजे मी त्याच्याकरता छान आहे असं नाही म्हंटल. चाळ पाडतायत हे वाईटच आहे, पण याच्यामुळे माझं काम सोपं झालंय. म्हणजे सांगते. हे बघ, माझी जी ताई आहे ना, तिचे जे मिस्टर आहेत त्यांची मागच्याच महिन्यात बँगलोरला बदली झाली आहे. पण ते कायमचे तिकडे सेटल होणार नाहीयेत आणि त्यांना इकडचं घर सुद्धा बंद ठेवायचं नाहीये. आणि आम्हालाही त्यांच्या घरात राहून सगळं काही करायचं प्रॅक्टिकली शक्य नाहीये ग. मग असा विचार केला की समजा आपण बॅचलर्सना ठेवलं किंवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना ठेवलं तर घरात लोकांचा वावर राहील आणि घर मेंटेन राहील. पण प्रॉब्लेम हा झालाय की सोसायटीवाल्यांनी सिंगल लोकांना परमिशन दिलेली नाही. मग ताई मला रोज फोन करत असते की अगं कोणी ओळखीचं आहे का, कुठली चांगली फॅमिली ओळखीची आहे का जी आपलं घर समजून राहील. आणि तिथे सगळं काही आहे, म्हणजे काहीच करायला नकोय, फक्त आपली बॅग पॅक करायची आणि जायचं. तू खरं सांगतेस? खोटं बोलणार आहे का मी तुझ्याशी? पण भाडं किती असेल? भाड्याचं वगैरे काय ग? असं नाही हा गीता, सांग ना ग. तर जान्हवी, मी तुझ्याकडून भाडं घेणार आहे का? तर तू आहेस म्हणून माझी नोकरी टिकून तरी आहे. नाहीतर सरांनी मला कधीच घरी जायला सांगितलं असतं. एवढ्या चुका केल्यात मी माझ्या कामात. ते वेगळं गीता, अगं तो मैत्रीचा भाग झाला. आणि हे बघ, मैत्री आणि व्यवहार हे वेगवेगळंच असलं पाहिजे. लग्नानंतर हे लेक्चर चालूच ठेवलंयस का? मला वाटलं होतं जरा तरी कमी झालं असेल. पण तू सांगतेस ना, खरं तर ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे माझ्यासाठी. पण तू भाडं घेणार नसशील तर नाही. हा बरं बाबा, मी विचारते ताईला, मग तर झालं. चालेल. फक्त लवकर कळव. आजच फोन करते. वाटल्यास उद्या जाऊ आपण घर बघायला. पण भाड्याचं नक्की विचारा. हो ग बाई, विचारते, नक्की विचारते. घर देशील का हे नाही विचारणार, पण भाडं किती घेशील हे नक्की विचारेन. हॅपी? अरे बेबी, तू कधी आलीस? बरी आहेस ना तू? हो. का? त्या शरयूला एक कळत नाही, पण तिच्या नादाला लागून तू पण वेड्यासारखा वागतेस आता. मी काय केलं आता? तुम्ही म्हणे सकाळी सकाळी तिला ओवाळलंच. हो अगं, तिचा आज ऑफिसला जायचा पहिला दिवस होता ना, म्हणून. ऑफिसला जायचा होता, युद्धावर नाही. अगं असं काय करतेस? श्रीचा ऑफिसला जायचा पहिला दिवस होता तेव्हा आपण नाही का ओवाळलं होतं त्याला? हो, कारण खरंच तो त्याचा पहिला दिवस होता ऑफिसचा. अगं मग तिचा पण होता ना. तिचा कसा होता? ती आधीपासून नोकरी करते ना. हो, पण या घरातला पहिलाच दिवस ना. हे बघ, काय करायचं ना हा तुमचा प्रश्न आहे, पण मला फक्त एवढंच सांगायचंय की तिच्या जास्त अडकू नका, नंतर पस्तावा. जान्हवी, आटप ना. झालं, 2 मिनिटं थांब. कशी जाणार आहेस? बसने. का? बसनी का? अगं सवय मला. मग आता सवय बदल. तू काय आता चाळीत राहत नाहीस, बंगल्यात राहतेस. बंगलेवाली सारखी वाग. तो बंगला काही मी माझ्या पैशाने खरेदी नाही केलाय. हो, पण तुझ्या नवऱ्याचा तर आहे ना तो. अगं त्या बंगल्यातला माझा नवरा आणि त्याची माणसं तेवढी माझी, बाकी काही नाही. आणि माझे बाबा नेहमी सांगतात आपली पायरी सोडू नये कधी. फार बोर करतेस हा तू जान्हवी. मी जर तुझ्या जागी असते ना तर मी नोकरीच केली नसती, घरी बसले असते आणि ऐश केली असती. छान. तसं नाही ग, मी 10वी झाले तेव्हापासून काही ना काहीतरी छोटी मोठी कामं करत राहिली ना, त्याच्यामुळे मला कामाची सवय आहे. आणि मला तर घरात बसवणारच नाही, म्हणजे आपण काम करत नाही होत या कल्पनेनेच अस्वस्थ होईन मी. मॅड आहेस तू. अरे गीता, एक प्रश्न विचारू का? विचार. असं हे काय आहे? फाईल.
माझा प्रश्न थोडा चुकलाय. मी रिफ्रेम करून विचारतो, तुझं शिक्षण कुठवर झालंय? सर मी तसं माझ्या बायोडेटात लिहून दिलंय. माझा चुकला प्रश्न. मी बायोडेटा वाचून यायला हवं होतं. मी तिसरा प्रश्न विचारण्याचा तुला प्रयत्न करतो की अकाउंटिंग म्हणजे काय. मला पूर्ण व्याख्या आठवत नाहीये, पण मला शेवटचं आठवतंय. चालेल, तेवढं सांगितलंस तरी चालेल. याला अकाउंटिंग असं म्हणतात. माझं सगळं चुकतंय आज. सर मग तुमचंच सगळं चुकलंय तर माझ्यावर राग कशाला काढताय? कारण तुला काढता येत नाही ना म्हणून. जान्हवी प्लीज काहीतरी. सर मी बघते. जरा प्लीज बघ आणि काय करेक्शन असतील त्या करून दे. मला आजच्या आज अर्जंटली हवाय. हो सर. सर मी जाऊ का मग? गीता, तुला काही खेद, खंत, विषाद ते शब्द काही कानावरूनच गेलेले नाहीत का? अगं तुझं काम ती करते ना. सर हीच सगळं करणार असेल तर मग मी इथे बसून काय करू? त्यापेक्षा घरी जाऊन शांत झोप घेते. ऑफिसमध्ये झोप झाली नाही का तुझी? दुपारचं जागरण झालंय तुला. जा 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 जा. मग काय चुकलंय ते तर सांगा. प्रयत्न केलास आणि वाचलंस तर कदाचित कळेलही तुला. बघतेस का प्लीज? मला आजच्याच करेक्शन करून हवे. ते अर्जंट फाईल आहे. प्लीज एक मिनिट. हॅलो, काय ग स्मितुडी? आणतो ना आणतो. हो, येताना तुझी पावडर आणतो, झुरळांची आणतो, उंदरांची आणतो, कावळे, चिमण्या, पोपट सगळ्यांची आणतो. हवं तर पाणघोडा, सुसर, मगर, पाणसाप सगळ्यांच्या पावडरी घेऊन येतो मी. बायकोचा सगळा राग आपल्यावर काढतात. ए तसं नाहीये ग. ही आली बॉसची चमची. शहाणे हे बघ. हो श्री, मला खूप छान वाटतंय. आजचा दिवस तर माझा इतका मस्त गेलाय माहितीये. मी कधी एकदा तुला भेटे आणि सगळं सांगून टाके असं झालंय. अरे कितींदा विचारणार आहेस तू? सकाळी पण विचारलंस, दुपारी पण तुझा फोन झाला, आता पुन्हा विचारतोयस. हो मी बसनेच जाणार आहे. इनफॅक्ट बस स्टॉप वरच आहे. बरं तुझं काय? तू घरी पोहोचलायस का? अय्या एवढ्या लवकर पोहोचलास सुद्धा? ए बरं, आई काही विचारत होत्या का रे माझ्याबद्दल? नाही म्हणजे बघ ना रे, अर्धा तास झाला मी उभी आहे इथे, बसच येत नाहीये माझी. बरं मला सांग, मला उशीर झाला तर आई खूप चिडतील का रे? तू त्यांना सांगशील का मी फोन करू एक? बरं बरं ठीक आहे. हो चालेल. श्री मला पण कधी एकदा तुला भेटते असं झालंय. आय एम सो सॉरी यार. मला या बसेसची फ्रिक्वेन्सीज माहित नव्हती इथल्या. हो येते, लवकर घरी येते. ठीक आहे चल बाय बाय. श्री श्री अरे काय हे? डेट वर येणार? माझं लग्न झालंय. मग काय झालं? माझं पण झालंय. पण चल ना डेट वर जाऊ. हे बघा मिस्टर, माझा नवरा घरी पोहोचलाय आणि तो माझी वाट बघतोय. तुम्ही जा बघू आता. हो पण माझी बायको नाही ना पोचले घरी. मग मी एकटा जाऊन काय करू?
श्री, अरे आज माझ्या आयुष्यातला इतका छान दिवस आहे माहितीये तुला. आणि तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझा प्रत्येक दिवस छान जातोय. श्री, तुला माहितीये हा, आज आई आजींच्या पाया पडले. तू हो, मीच. आणि आई आजींनी मला आशीर्वाद सुद्धा दिला, मोठी हो असा. क्या बात है. नाही म्हणजे ही ऍक्च्युली खूप मोठी गुड न्यूज आहे. पण आज माझ्याकडे गुड न्यूजचा स्टॉक आहे. क्या बात है. बरं सांग अजून काय. अरे, आज बोलता बोलता मी असं जनरल गीताला म्हंटल की मी आई बाबांसाठी घर बघतेय. तर तुला माहितीये तिची ताई, तिचं घर आहे. म्हणजे तिची ताई बँगलोरला राहते, पण त्यांचं घर वेल फर्निश्ड, रिकाम आहे. सो त्यांनाही घर बघायला कुणीतरी हवंच होतं ना. काय झालं, तुला आनंद नाही झाला? आणि ती परत आल्यानंतर काय मग? आई बाबा कुठे राहणार आहेत? हे बघ, 2 वर्ष तरी ती येत नाही. हो, पण ती परत आल्यानंतर काय? 2 वर्षांनी बघू ना, तोपर्यंतची सोय तर झाली. श्री, गप्प का झालास? जानवी, आपल्याला शांतपणे बसून या विषयावर बोलण्याची गरज आहे. चालेल. बर, चल जेवायला जाऊ कुठेतरी. ए नाही रे बाबा, घरी सांगितलं नाहीये आणि आईनी जेवण करून ठेवलं असेल. त्या स्वतः जेवायला थांबतात ना, मग नको, त्यांना वाईट वाटेल. ओके. बरं जानवी, मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय. काही टेन्शन वाला आहे का? नाही, टेन्शनवालं नाही, तुझ्या घरच्यांबद्दल. पिंट्याविषयी काही? नाही, पिंट्याबद्दल नाही. मग सोड ना, आपण घरी जाऊन बोलू. नाही, गाडीत सांग. जानवी, घरी जाऊ, निवांत बसू आणि मग बोलू. हा, तू एकदमच सिरियस झालायस. छे, तू डेटवर येणार नाही म्हणालीस ना, म्हणून थोडासा सिरियस झालोय. बरं, डेटवर नाही, निदान मी तुला माझ्या गाडीतनं लिफ्ट तरी देऊ शकतो ना? का तुझ्या नवऱ्याला तेही चालणार नाहीये? तुझ्या बायकोला चालेल का? नाही, तिला चालेल. खूप समजूतदार आहे ती, आणि तिला चांगलंच माहितीये की तू मला किती आवडतेस. चालेल, चल. चल. काय चाललंय तुमचं? दिसत नाहीये. दिसतंय पण कळत नाहीये. येत्या आठवडाभरात कधीही गाशा गुंडाळायला लागेल इथला. आणि कुठे जायचं? रघुअण्णांनी ठरवलेल्या खोलीत. ते रघुअण्णा कोण आहे तो? हा, त्यांना स्वतःचा संसार कधी नीट करायला जमलाय का? नीट संसार म्हणजे काय? नक्की व्याख्या काय आहे तुझी? बायकोच्या अंगावर गुंजभर सोनं घालणं जमलं नाही त्यांना कधी. हा, मग बरोबर आहे, नाही जमला त्यांना नीट संसार. सोन्याच्या तराजू मध्ये संसाराची व्याख्या करायची असेल तर मग नाही जमला त्यांना नीट संसार. पण मग तसा आपलाही नाही झाला नाही नीट संसार. नाहीच झाला. मग आता काय करतेस? आता काय करणार आहे? अर्धी लाकडं गेली माझी मसणा. यात काय तुमचं? काय झालं? याला कशाला हात लावताय? त्याला काय सोनं लागलंय का? हो, लागले. लपवण्यासारखं काहीतरी आहे का त्यात? लपवण्यासारखं काय आहे हो त्यात? तुम्हाला कशाला नसत्या चौकशा? तुम्ही आवरा ना तुमचं पटापट. नाही, मी माझा आवरतोच आहे, पण तुम्ही काय करणार आहात? काही ठरलंय का तुमचं? जानू बघेल आमचं काय करायचं ते. जानूचा यात काहीही संबंध नाहीये, मी शेवटचं सांगतोय तुला. आणि जानूला त्रास द्याल ना
तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवायचं. काय शिक्षा करणार आहात का मला? शिक्षा मी तुला? शिक्षा मी नेहमी स्वतःलाच करून घेत आलोय, नाही का? तुम्ही तेच करा आयुष्यभर. खाणं पिणं सोडलं म्हणजे शेवटी आमच्याच जीवाला कहर ना. शिक्षा शेवटी मलाच. माझं भाग्य लिहिताना त्या लिहिणाऱ्याला काय जुलाब लागले होते का कुणास ठाऊक. भाऊ तसा आणि पोरगा तर अगदी हाताबाहेरच गेलाय. रात्र रात्र घराबाहेर हिंडत फिरतो. त्याच्याशी काही बोलायचं म्हटलं ना तर वस्कन अंगावर येतो माझ्या. मला ना त्याच्याशी संभाषणच नकोसं झालेलं आहे आता. त्याचं तर सोडूनच द्या. नवरा हा असा अगदी शोधून शोधून माणसं लिहिली आहेत माझ्या आयुष्यात. अहो आता तुम्ही कुठे निघालात? रघुअण्णा खोलीचं सगळं ठरवून आले असतील तर बघतो काय काय झालंय ते विचारतो. तुम्ही एकदा त्यांच्याकडे जाऊन बसलात ना की बसताच. त्या पिंटेला काही वेळेचं भान नाहीये. निदान तुम्ही तरी ठेवा. अहो तुमच्याशी